नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। सराव संच 1.3 आपण सोडवत आहोत। प्रश्न चौथा सोडवणार आहोत। 3 पूर्ण केलेले आहेत। जर a बरोबर महिरपी कंसात 1 3 2 7 महिरपी कंस पूर्ण, तर a या संचाचे कोणते 3 उपसंच लिहा। a या संचामध्ये असणाऱ्या घटकांचा संच लिहायचा। या ठिकाणी 1 आणि 3 हे ए या संचातील घटक आहेत, म्हणून 1 आणि 3 हा उपसंच याचा। 2 7 ए या संचातील घटक आहेत, म्हणून 2 7 हा दुसरा संच आहे याचा उपसंच। 1 3 7 ए मधील घटक आहेत, म्हणजे हा 1 3 7 हा तिसरा उपसंच आहे। 1 2 7 त्याच पद्धतीने 3 2 7 हे सुद्धा ए या संचातील घटक असल्यामुळे या ठिकाणी 1 2 3 4 5 उपसंच आपण लिहू शकतो। 3 आपल्याला लिहायचे होते। प्रश्न 5वा आहे, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा। पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे। एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे। आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे। बी हा भारतातील, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे। वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल असे 2 प्रश्न आहेत। पहिला आहे, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत। खरे तर या ठिकाणी पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे, म्हणजे पुणे हे भारतामध्ये आहे, म्हणून पी हा बीचा उपसंच आहे। ओके। इंदोरचा रहिवासी हा मध्य प्रदेशच्या रहिवाशांचा संच, किंवा इंदोरचा रहिवासी हा मध्य प्रदेशाचा रहिवासी आहे, आणि आय हा या ठिकाणी यमचा उपसंच आहे, म्हणजे आय इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये आहे, म्हणून आय हा यमचा उपसंच आहे। इंदोरचा रहिवासी हा भारताच्या रहिवाशांचा रहिवासी आहे। इंदोरचा रहिवासी हा भारताचा रहिवासी आहे, कारण आय इंदोर हे भारतामध्ये आहे। जसा आय मध्य प्रदेशामध्ये आहे म्हणून आय उपसंच यम, इंदोर भारतामध्ये आहे म्हणून आय उपसंच बी। त्यानंतर मध्य प्रदेशातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे, म्हणजे मध्य प्रदेश हे भारतामधलं राज्य आहे, म्हणून यम उपसंच बी। बी भारत आहे, यम मध्य प्रदेश आहे। महाराष्ट्रातील रहिवासी हा भारताचा रहिवासी आहे, म्हणजे एच महाराष्ट्रासाठी आहे, बी भारतासाठी आहे, म्हणजे महाराष्ट्र भारतामध्ये असल्यामुळं महाराष्ट्र हा भारताचा उपसंच आहे, म्हणजे एच उपसंच बी। ओके। आणि दुसरं, भारतातील रहिवाशांचा संच म्हणजेच संच बी हा या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल, कारण या ठिकाणी पुणे असो, इंदोर असू दे, मध्य प्रदेश असू दे, हे सर्व घटक भारतातले आहेत, म्हणून भारतातील रहिवाशांचा संच म्हणजे संच बी हा या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल। त्यानंतर प्रश्न 6वा, खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल। पहिला आहे, ए बरोबर 5च्या पटीतील संख्यांचा संच, बी बरोबर 7च्या पटीतील संख्यांचा संच, सी 12च्या पटीतील संख्यांचा संच आहे। पी बरोबर दुसरा आहे, पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच, आणि टी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच। या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे, खाली संच दिले आहे, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच आहे। आपणास माहिती आहे, एन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे, 1 2 3 डॉट डॉट डॉट। डब्ल्यू पूर्ण संख्यांचा संच, होल नंबर सेट, महिरपी कंसात 0, यामध्ये नैसर्गिक संख्यांच्या जोडीला 0 दिलं की 0 1 2 3 हे जे घटक आहेत ते पूर्ण संख्या संचामधील आहेत। आय आहे, आय संख्या रेषेवर ज्या संख्या आहेत, आरंभबिंदू सुरुवातीला सर्वसाधारण मध्यावर उजवीकडे 1 2 3 धनपूर्णांक डॉट डॉट डॉट, आणि शून्याच्या डावीकडे -1 -2 -3 डॉट 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 स्वल्पविराम आहे डॉट डॉट डॉट। ओके, म्हणजे संख्या रेषेवर ज्या संख्या आहेत त्या आय। आता ए काय आहे, ए आहे या ठिकाणी 5च्या पटीतील संख्यांचा संच आहे, मग 5ची पट ए बरोबर महिरपी कंसात 5 10 15 20 स्वल्पविराम डॉट डॉट डॉट। बी काय आहे, बी आहे 7च्या पटीतील संख्यांचा सपाट्यातील संख्यांचा संच, महिरपी कंसात बी बरोबर 7 14 21 डॉट 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 स्वल्पविराम आहेत, आणि सी आहे 12च्या पटीतील संख्यांचा संच, महिरपी कंसात सी बरोबर 12 24 36 डॉट डॉट डॉट। ओके। या ठिकाणी एन डब्ल्यू आय हे जे घटक आहेत,
NWI म्हणजे N संच आहे, W संच आहे, I संच आहे. आता आपण पाहिला तो नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच. यापैकी कोणताही संच ABC या संचासाठी विश्वसंच आहे. कारण A मधील सर्व घटक N मध्ये भेटणार आहेत, W मध्ये भेटणार आहेत, I मध्ये भेटणार आहेत. म्हणजे NWI साठी यापैकी NWI यापैकी कोणताही संच याचा उपसंच आहे, विश्वसंच आहे. कारण विश्वसंच म्हणजे पूर्ण सगळे ए मधील घटक N मध्ये, W मध्ये, I मध्ये भेटणार आहेत म्हणून विश्वसंच. B 7, 14, 21 हे सुद्धा आपल्याला N मध्ये, W मध्ये, I मध्ये भेटणार आहेत. आणि C 12, 24, 36 प्रत्येक संचामध्ये भेटणार आहे म्हणून काय म्हटलेलं आहे, A हा Nचा उपसंच आहे, A हा Nचा Wचा आयचा उपसंच आहे, B हा NWIचा उपसंच आहे, C हा NWIचा उपसंच आहे. म्हणून NWI यापैकी कोणताही संच ABC या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. त्यानंतर दुसरा आपण बघितला, या ठिकाणी P बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्या आहेत. P बरोबर 4, 8, 12, 16 डॉट डॉट डॉट. ओके. आणि T 7च्या पाड्यातील संख्यांचा संच आहे, 7च्या पाड्यातील सर्व समवर्ग संख्यांचा संच. सर्व समवर्ग संख्यांचा T बरोबर 2चा वर्ग समवर्ग आहे, 4चा वर्ग समवर्ग, 7चा वर्ग समवर्ग, 8चा वर्ग समवर्ग. ओके. डॉट 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 पुढे 10चा वर्ग वगैरे असं. इथं सुद्धा 4, 8, 12, 16 या सर्व संख्या P मधल्या ABC मध्ये भेटणार आहे. म्हणजे P हा Aचा, P हा Bचा, P हा Cचा उपसंच आहे. T मधील सर्व घटक 2चा चौथा, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 अशा पद्धतीने. म्हणजे 4, 16, 36, 64 आणि पुढं 10चा वर्ग 100 वगैरे या सर्व संख्या आपल्याला ABC NWI मध्ये भेटणार आहेत. ओके. P मधील सर्व घटक, T मधील सर्व घटक NWI मध्ये भेटणार आहेत. म्हणून या ठिकाणी NWI यापैकी कोणताही संच P व T या संचाचा उपसंच विश्वसंच म्हणून घेता येईल. ओके. आणि 7वं शेवटचं आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच A मानला तर A चा पूरक संच काय असेल, तर A चा पूरक संच या ठिकाणी A काय आहे, A आहे गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आता B काय आहे, या विरुद्ध बरोबर. म्हणजे A आणि A मधील घटक B मध्ये नाहीत, B मधील घटक A मध्ये येत नाहीत असा A चा पूरक संच. म्हणजे B मधील घटक A मध्ये नाहीत परंतु या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या संचामध्ये येणार आहेत. ओके. सर्व वर्गामध्ये तो A आहे, B आहे. म्हणजे गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच जर A मध्ये असेल तर त्या उलट गणितात 50% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच या ठिकाणी B आहे. ओके. म्हणजे A आणि B यांच्यामध्ये सामायिक कोणी नाही, पण A आणि B मिळून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा संच आपल्याला विश्वसंच म्हणून मिळतोय. ओके. हिअर सेट A इज ए इन curly bracket 1, 3, 2, 7 curly bracket complete. The subsets of say are as follows: 1, 3, okay, 2, 7, 1, 3, 7 third, 1, 2, 7 fourth set, and 3, 2, 7 fifth. Okay. 1, 3 is a subset of 1, 3, 2, 7 of set A. 2, 7, the set 2, 7 is also subset of A. 1, 3, 7 also subset of A. 1, 2, 7 subset of A. 3, 2, 7 also subset of A. Okay. Question number 5. Write the subset relation between the sets. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. Second, which set can be the universal set for above sets? Okay. At first here, the resident of Pune are also the resident of Maharashtra or resident of B. Okay, B means Bharat.
P is a subset of B. Then the resident of Indore are also the resident of Madhya Pradesh. Okay, I is a subset of here M. And also the resident of Indore are also the resident of India. I is subset of B. Okay. Then the resident of Madhya Pradesh are also the resident of India. M a subset of B. And here fifth, the residents of Maharashtra are also the residents of India. Here H is a subset of B. Here H for Maharashtra and B letter for Bharat. From above here all the sets are the subset of B. Therefore B is the set of residents of India can be chosen as the universal set. Okay. Question number 6. Which set of number could be the universal set for the sets given below? First, A is equal to set of multiples of B, B set of multiples of 7, C set of multiples of 12. Okay. Second, P is a set of integers which are multiples of 4 and T set of all even squares numbers. We know that here n is a set of natural numbers in curly bracket 1, 2, 3, ... Okay. W is a set of whole numbers in curly bracket 0, 1, 2, 3, ... Okay, and etc. And here set of integers in curly bracket ... -3, -2, -1, 0, 1, 2, 3, ... etc. Okay. Here A is given the multiple of 5. That means in curly bracket A is equal to in curly bracket 5, 10, 15, 20. A is a set of multiple of 5. Then B is a set of multiple of 7. B is equal to in curly bracket 7, 14, 21, 28, ... Okay, etc. C, what is C? Set of multiple of 12. That means C is equal to in curly bracket 12, 24, 36, ... etc. Okay. Here is also sets A, B and C are the subset of N, W, I. Any of the set N, W, I can be taken as an universal set for the sets A, B and C. Okay. Then second sub question, what is P? P is a set of integers which are multiples of 4. That means P is equal to in curly bracket 4, 8, 12, 16, ... Okay. What is T? Set of all even square numbers. That means T in curly bracket 2 square, 4 square, 6 square, 8 square, and ... Okay. Here is also any of the sets N, W, I can be taken as an universal set for the sets P and T. Okay. Question number 7. Let all the students of a class is an universal set. Let set A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. Here set A is in curly bracket A with the students who secure 50% or more marks in maths, and here complement of set A is B. What is B? In curly bracket the set of students who secured less than 50% marks in maths. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.